4 संकल्प झाले की पहिला काय, ए बोंबलक सगळं, व्यवसाय करा. 2 पुरीनी आईबापाची इज्जत घालवायची नाही. 3 शेतकऱ्याच्या पायाला हात लावून सांगतो, जमिनी विकण्याचा मूर्खपणा तुम्ही डोक्यातून काढून टाका. मला पाया पडतो तुमच्या, मला नालायक म्हणा, पण 10 वर्षानं माती किलोनं सुद्धा मिळणार नाही. नाही, मी स्वतः शेतकरी आहे. एखादा जर म्हणणं ना शेती परवडत नाही, त्याच्या कानपट्टीत ठेवून द्यायची पहिली ध्यानात ठेवा. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडते. तुम्ही किती नशिबाने मारा, तुमचे भात ताशी लागल्यात, अजून पाणीच नाही कुठं. नाही बरोबर. बाजाव आंघोळ करतात लोक, खाली पाणी धरून ते घरात भांड्याला वापरी द्यात. तुम्ही किती नशिबाने मारा, तुमच्या माती किती पवित्र आहे का निदान पेरण्या तरी. तुमचं हिरवं पाहिलं, एखाद्याचा बीपी वाढाय बसला, हिरवं आहे. आणि हिंदू धर्माचं दैवत म्हणून आनंदवाडीच्या लोकांनी आनंदभाईंच्या 3ऱ्या पुण्यस्मरणाला एक संकल्प करायचा, मरकी का होईना पण 1 महिन्यामध्ये गावरान गाय पाळलीच पाहिजे. ध्यानात ठेवा, गाय ज्याच्या दारात नसल तो पुढच्या वर्षा 4थ्या पुण्यतिथीला नसल, नसणार, तो मरणार वर्षाच्या आत. एक वाक्य सांगा, दुधासाठी पाळू नका, शेणासाठी पाळू नका, हिंदू धर्माची खून म्हणून दरवाजात गाय ठेवा. गाय पाळा आणि लग्न साधे करा, पोरं होतात. आणि ज्यांची पोरं पोट भरायच्या लायकीचे नाही त्यांना बायका करायची घाईच करू नका. राहू द्या ना, सोडून देवाला काय फरक पडलाय. याला करायचे लग्न नालायकांचे. आईला तर लय हाऊस, जिला सून नाही ना सून ती तर लय टाकळ्या फोटी ती माझ्या डोळ्या देखत आणायचे. आण ना, आण ग बाई आण. तुला अजून सुनाचा झटकाच माहित नाही बाई. वैशाखा सुना आली का ज्येष्ठ तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच झालं त्याला. आणि जिनं भावाची केली ती तर उन्हाळ्यातच मिली त्याला. आणि लग्न न झालेले तुम्ही ना काढावं डोकं आता तुमचं. वाटूळच होणार नालायक. हा आता हसाल पण आता हसाल पण 5 वर्षांना आमचेच दिवस येणार आहेत. भयानक प्रसंग होणार आहे. माणसं घरात एकमेकाशी बोलायची बंद झाली, रक्ताची नाती संपली, माणुसकी राहिली नाही. पूर्वी माणसं जेवताना गप्पा आणायची, आता टीव्ही मुळे कोणी बोलताना जेवताना बोलत नाही. जाहिरात आली तरच चपाती मागत आहे, नाही तर चपाती सुद्धा मागत नाही, तसंच पाहत राहते. शेवटी ते मीडियावाल्याने आता 2 महिने झाले चॅनल बदलून घेतले. 2 मिनिटं ब्रेक घेतलाय भाऊ, पिक्चर कंटिन्यू आहे, 2 मिनिट ब्रेक. तवर तू कालवण भात आणून ठेव, नाही तर तू ताटली खायला बसलाय. पूर्वी झोपताना लोक गप्पा आणायची, आता झोपताना लोक टीव्ही पाहत पाहत झोपत्यात. टीव्ही चालू, माणसं झोपली. कुत्री टीव्ही पाहत्यात, काहींच्या घरात कुत्री. माणसं झोपेल, कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं, हे कुत्र त्याच्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्र उठलं. एवढे कुत्रे आले कुठून. आणि सध्या तर लोकांनी शास्त्र पाळायचा सोडून दिलंय. उद्या लग्न आहेत, उद्या आषाढी एकादशीला 3 पिढ्या तरी सुखानं जगशाल का. काय नालायकपणा आहे. आणि आपले लग्न म्हणजे विधी नाहीये सध्या, फक्त इथं घ्यायचं, फक्त कर्ज करायचं. नवरदेव तरी सोयीचेत रे. शेतकऱ्याचा लग्नाचा 70% खर्च बोगस आहे. फटाके बोगस, डीजे बोगस, दारू बोगस, ना नफा ना तोटा. त्याच्याऐवजी गरीबाला दान करा ना. या नालायकांना का खोके पाहिजेता. नवरदेव सोयीचेत काय. नवरदेव शेळ्या वळीतोय, शेळ्या. त्याला फुलपात्रात पाणी आणि तो पसरून पाणी पितोय वड्याला. आता एक पद्धत आली लग्नात नवीन, नवरा नवरीनं मधून यायचं. अंतर पाडणार एक तिकडं नालायक नाही तर. त्याच्यापुढं तो बँडवाला, बाहर फूल बरसा मेरा महबूब आया